नमस्कार, मी मनोज डोळे, ITI कोल्हापूर. आज आपल्याला इन्स्ट्रक्टर वेबसाईटबद्दल माहिती देणार आहे. या वेबसाईटवरती आपण आपल्या ट्रेड संबंधित MCQ असतील किंवा काही डेटा असेल तो आपण वैयक्तिक त्याच्यावरती अपलोड करू शकतो व तो डेटा आपण आपल्या प्रशिक्षणार्थीला नंतर शेअर करू शकतो व हा डेटा कायमस्वरूपी त्या वेबसाईटवरती सेव्ह राहतो. तसेच या वेबसाईटवरून आपण डायरेक्ट ऑनलाईन टेस्ट, थिअरी, प्रॅक्टिकल या गोष्टी देखील आपण पाहू शकतो व इन्स्ट्रक्टर वेबसाईट ही प्रत्येक ट्रेडसाठी सेपरेट बनवलेली आहे. तर या वेबसाईटवरती डाटा अपलोड कसा करायचा हे आपण पाहणार आहोत. प्रथम ITIbook.com ही वेबसाईट ओपन करायची आहे. आपल्या ब्राउझरमध्ये ती ओपन करायची आहे व या ठिकाणी 3 लाईन दिलेल्या आहेत. इथं प्रेस केल्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल करून इन्स्ट्रक्टर वेबसाईट कुठं आहे ते पाहायचं आहे. आता या ठिकाणी स्क्रोल केल्यानंतर इन्स्ट्रक्टर वेबसाईट या ठिकाणी इन्स्ट्रक्टर वेबसाईट आहे. इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इन्स्ट्रक्टर वेबसाईट पेज ओपन होईल. यामध्ये आपण ज्या ट्रेडचं आहोत त्या ट्रेडच्या वर क्लिक करायचं आहे. उदाहरणार्थ टर्नर इन्स्ट्रक्टर वेबसाईट ह्याला आपण या ठिकाणी क्लिक केलेलं आहे. हे केल्यानंतर टर्नर इन्स्ट्रक्टर वेबसाईट जी आहे ती ओपन होईल व या पद्धतीनं ही वेबसाईट दिसेल व या वेबसाईटवर आपली सर्व शैक्षणिक माहिती अपलोड होईल व ती आपण आपल्या विद्यार्थ्यांना भविष्यात शेअर करू शकतो. या इन्स्ट्रक्टर वेबसाईटवर डाटा अपलोड करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे म्हणजे हा जो ईमेल ॲड्रेस आहे, हा ईमेल ॲड्रेस आपल्याला सेव्ह करून ठेवायचा आहे आणि या ईमेल ॲड्रेसवर आपल्याला आपला डेटा पाठवायचा आहे. या ईमेलला डेटा पाठवल्यानंतर हा डेटा या इन्स्ट्रक्टर वेबसाईटवरती आपल्याला या ठिकाणी असं लिंकच्या स्वरूपात आपल्याला दिसणार आहे आणि ह्या लिंकच्या स्वरूपात दिसल्यानंतर हा डेटा आपल्याला प्रशिक्षणार्थ्यांना, विद्यार्थ्यांना शेअर करायचा असेल तर इथे शेअर बटन प्रेस केलेलं आहे. हे शेअर बटन करून आपण लिंक ही इथं गेट लिंक या ठिकाणी लिंक कॉपी करू शकतो. तसेच फेसबुक, ट्विटर आणि इतर वेबसाईटवर, सोशल वेबसाईटवर देखील पाठवू शकतो. आपल्याला व्हॉट्सअपवर जर पाठवायचं असेल तर गेट लिंक याच्यावरती क्लिक करून आपण ही लिंक या ठिकाणी कॉपी होईल आणि व्हॉट्सअपवर जाऊन ज्याला आपल्याला पाठवायची आहे तिथे जाऊन आपण ही लिंक या ठिकाणी पेस्ट करून शेअर करू शकतो. तर या ठिकाणी आपण पेस्ट केल्यानंतर ही लिंक या ठिकाणी अशी आपण काय करू शकतो, शेअर करू शकतो. ही लिंक जी आहे ती आपल्याला प्रशिक्षणार्थ्यांना सेंड होईल. या वेबसाईटवर डाटा अपलोड करण्यासाठी प्रथम हा ईमेल कॉपी करून घ्यावा व Gmail ओपन करून कंपोज बटन दाबावे व या ठिकाणी आपण या ठिकाणी आपल्याला तो ॲड्रेस पेस्ट करायचा आहे जो आपण वेबसाईटवरून कॉपी करून घेतलेला आहे, manojdoळे1.turner@flower.com. आता यावरती आपल्याला जो डेटा अपलोड करायचा आहे त्याचं टायटल या सब्जेक्ट ठिकाणी टाकायचं आहे आणि कंपोज ईमेल ठिकाणी पूर्ण डेटा आपल्याला टाकायचा आहे. उदाहरणार्थ आपल्याला वर्नियर कॅलिपरविषयी माहिती टाईप करायची तर सब्जेक्टच्या ठिकाणी वर्नियर कॅलिपर हे टाईप करायचं आहे आणि या ठिकाणी वर्नियर कॅलिपर इन्फॉर्मेशन जे काय असेल ते आपण माहिती टाईप करू शकतो व जर आपल्याला एखादी इमेज ॲड करायची असेल तर इथे अटॅच बटनला क्लिक करून अटॅच फाईल म्हणा आणि या ठिकाणी आपल्याला जो फोटो अपलोड करायचा आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करून तो काय करू शकतो, आपण इथं हे करू शकतो आणि हे आपण या ठिकाणी पाठवू शकतो. सेंड हे बटन दाबलं की ते पाठवलं जाईल. अशा रीतीने ईमेल पाठवल्यानंतर तो माहिती या ठिकाणी अपलोड होईल व आपण शेअर हे बटन दाबून या ठिकाणी ती माहिती शेअर करू शकतो. तसेच या इन्स्ट्रक्टर वेबसाईटवरून आपण या ठिकाणी क्लिक करून ऑनलाईन टेस्ट, थिअरी,
डाउनलोड या सर्व ITIच्या संदर्भातील सर्व्हिसेस आपण सिलेबस, थिअरी, प्रॅक्टिकल या सर्व सर्व्हिसेस आपण देऊ शकतो व या इन्स्ट्रक्टर वेबसाईटवर आपली माहिती कायमस्वरूपी सेव्ह राहील आणि भविष्यात केव्हाही आपण ती माहिती विद्यार्थ्यांना, आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना पाठवू शकतो. तसेच ही माहिती आपल्या नावाने सेव्ह होईल आणि तुमचा एक डिजिटल डाटा पण तयार होईल. तसेच प्रत्येक ट्रेडसाठी सेपरेट इन्स्ट्रक्टर वेबसाईट आहे. जसे की ही टर्नर ट्रेडसाठी टर्नर इन्स्ट्रक्टर वेबसाईट आहे. प्रत्येक ट्रेडच्या इन्स्ट्रक्टर वेबसाईटच्या ईमेल ॲड्रेस हा वेगळा आहे. तसेच या वेबसाईटवर आपण प्रशिक्षणार्थींनी केलेले जॉबचे फोटो, आपले काही मॉडेल जॉबचे फोटो, व्हिडिओ हे आपण ह्या वेबसाईटवर अपलोड करून ठेवू शकतो आणि आपल्या विद्यार्थ्यांना, प्रशिक्षणार्थ्यांना ते भविष्यामध्ये केव्हाही आपण ते त्यांना शेअर करू शकतो. अशा रीतीने आणि कायमस्वरूपी या वेबसाईटवरती आपला तो डाटा आपल्या नावाने सेव्ह राहतो. तसेच आपल्याला जर वेळ नसेल तर आपण आपल्या ट्रेडमधील CRला किंवा एखाद्या विद्यार्थ्याला ह्या ईमेल ॲड्रेसवरती डाटा सेंड करून ही वेबसाईट आपण अपलोड करून घेऊ शकतो व ती लिंक आपल्याकडे सेव्ह करून ठेवू शकतो. अशा रीतीने प्रत्येक इन्स्ट्रक्टरने आपापला डेटा या पद्धतीने अपलोड करून घ्यावा व जास्तीत जास्त इन्स्ट्रक्टरने त्याच्यावरती डेटा सेव्ह करून त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल हे पाहावे. तसेच हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला सर्वांचे धन्यवाद.